अक्कलकोटमध्ये दर्शन घेतल्यानंतर पुढचा प्रवास आमचा तुळजापूरकडे रवाना झाला. सगळेजण बॅगा वगैरे भरून घेऊन आलेत आणि मग फायनली पुढे रवाना झालो. तुळजापुरात पोचलो तर बघू शकता तुम्ही किती ऊन होतं. अशातच माझ्या पायात चप्पल नव्हतं, कारण चप्पल घालायचं नव्हतं मला. आणि बघू शकता एवढ्या उन्हात बिन चपलाचं चालणं म्हणजे टास्कच एखादा. तरी पण आम्ही कसं पोचलो मंदिरात. मंदिर बघू शकता तुम्ही किती छान मंदिर आहे. आणि मंदिराजवळ गेल्यानंतर एवढं मोठं छान कमान आहे. आणि त्याच्यानंतर पुढे आतमध्ये गेलो. एवढं ऊन होतं की काय सांगायलाच नको. आणि त्यात आत आलो तर एवढी लाईन, 1 तासाची लाईन झाल्यानंतर आम्ही फायनली देवीचं दर्शन घेतलं. दर्शन तुम्ही पण घेऊ शकता. त्याच्यानंतर बाहेर आलो तर हे लोटांगण घालत होते भक्त. त्याच्यानंतर हा दगड म्हणजे इथं जर तो दगड उजव्या साईडला फिरला तर आपली इच्छा पूर्ण होते आणि डाव्या साईडला फिरला तर इच्छा पूर्ण होत नाही. आणि तसाच राहिला तर स्थिर होतं. तर अशा प्रकारे इथं आम्ही सर्वांनी पैसे देऊन एकदा बघितलं ट्राय करून. आणि त्याच्यानंतर मग पुढे थोडी खरेदी करून घरी येण्यासाठी रवाना झालो. श्री स्वामी समर्थ.